रम्याच्या पुढे फक्त पार्थच नाव लागणार. लग्नानंतर होईलच प्रेममध्ये नंदिनीच्या कोरड्या उलट्यांमागे लपलंय मोठं गुपित. जीवा होणार बाबा, पण साखरपुड्यात अचानक काय घडलं? पुढील भागात तिला बरं रम्या आणि विजयचा साखरपुडा होणार आहे. वसू आत्या रम्याला म्हणत असतात. रम्या विजय म्हणजे तिचं पूर्ण नाव घेण्याचा त्या प्रयत्न करत असतात. तेवढ्यात म्हणून रम्या म्हणते, थांब बाई, पुन्हा असं कधीच म्हणू नकोस. रम्याच्या पुढे पार्थ नाव लागणार. त्यानंतर पुढचा सीन साखरपुड्याच्या तिथे जातो. विजय रम्याला अंगठी घालणारच असतो. तेवढ्यात नंदिनीला कसं तरी मळमळ व्हायला सारखं होतं. तिला उलक्या चालू होतात. ती तिथून निघून जाते. तेवढ्यात जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, तुला काय होतंय? तुम्ही तिच्या पाठीमागे निघून जातो. मग रम्या म्हणते, नंदिनीची जर तब्येत ठीक नसेल तर आपण हा कार्यक्रम इथेच थांबूया. तेवढ्यात पार्थ म्हणतो, कार्यक्रम थांबवण्याची काही गरज नाहीये, आपण साखरपुडा उरकून घेऊया. तेवढ्यात विजय म्हणतो, रमण्यापेक्षा पार्थला आमच्या साखरपुड्याची तुला जास्त घाई झालेली दिसतेय. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान दुसऱ्या बाजूला रम्या आणि विजय यांच्या साखरपुड्याची तयारी जोरात सुरू असते. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. वसू आत्या नेहमीप्रमाणे थोड्या मिश्किया पद्धतीने रम्याला चिडवत असतात. त्या रम्याला विजयचं पूर्ण नाव घेण्याचा प्रयत्न करतात, पण रम्या त्यांना लगेच थांबवते आणि म्हणते, थांब बाई, पुन्हा असं कधीच म्हणू नकोस. या डायलॉगमध्ये रम्याचा आत्मविश्वास आणि तिचा स्वभाव खूप छान दिसून येतो. ती स्पष्ट सांगते की तिच्या नावापुढे आता पार्थचं नाव लागणार आहे. हा क्षण प्रेक्षकांसाठी खूपच खास आहे, कारण इथे रम्याच्या आयुष्यातील मोठा निर्णय दिसून येतो. यानंतर सीन सरळ साखरपुड्याच्या कार्यक्रमाकडे जातो. सगळे सुंदर कपड्यांमध्ये सजलेले असतात. वातावरण आनंदी असतं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येतो. विजय आणि रम्या स्टेजवर उभ्या असतात आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळलेल्या असतात. विजय रम्याला अंगठी घालण्यासाठी पुढे सरसावतो आणि हा क्षण खूपच रोमॅन्टिक आणि खास वाटतो. पण जसं सगळं सुरळीत चाललेलं असतं तसंच अचानक एक ट्विस्ट येतो. नंदिनीला अचानक मळमळायला लागतं आणि ती तिथून निघून जाते. हा सीन खूपच अचानक घडतो आणि त्यामुळे सगळे थोडेसे घाबरतात. जीवा लगेच तिच्या मागे जातो आणि तिची विचारपूस करतो. तो खूपच चिंतेत दिसतो आणि प्रेक्षकांना त्याची काळजी स्पष्टपणे जाणवते. नंदिनीच्या या स्थितीमुळे साखरपुड्याच्या कार्यक्रमावर थोडासा परिणाम होतो. रम्या, जी आधीच भावनिक आहे, ती लगेच म्हणते की नंदिनीची जर तब्येत ठीक नसेल तर आपण हा कार्यक्रम इथेच थांबवूया. हा डायलॉग तिच्या स्वभावाचं खूप छान दर्शन घडवतो. ती स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्यांच्या तब्येतीला जास्त महत्त्व देते. पण इथेच पार्थ एक वेगळा दृष्टिकोन मांडतो. तो म्हणतो की कार्यक्रम थांबवण्याची काही गरज नाहीये, आपण साखरपुडा उरकून घेऊया. त्याचा हा निर्णय थोडासा प्रॅक्टिकल वाटतो, पण त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की तू इतका घाई का करतोय? याच क्षणी विजयचा एक जबरदस्त डायलॉग येतो. तो म्हणतो, रम्यापेक्षा पार्थ, आमच्या साखरपुड्याची तुला जास्त घाई झालेली दिसतेय. हा डायलॉग खूपच टोकदार आहे आणि यामुळे वातावरणात थोडासा तणाव निर्माण होतो. प्रेक्षकांना इथे एक नवीन संघर्ष सुरू होण्याची शक्यता दिसते. पार्थ आणि विजय यांच्यामध्ये काहीतरी मतभेद होणार का? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो. या सगळ्या घटनांमुळे आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग बनतो. एकीकडे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात एक नवीन आनंदाची बातमी येणार आहे, तर दुसरीकडे रम्या आणि विजयच्या नात्यामध्ये काहीतरी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन वेगवेगळ्या ट्रॅकला एकत्र आणून मालिकेने प्रेक्षकांना खूपच गुंतवून ठेवलेला आहे. जीवा आणि नंदिनीचा ट्रॅक हा खूपच भावनिक आणि हृदयस्पर्शी आहे. प्रेक्षकांना त्यांच्या नात्यातील गोडवा आणि काळजी खूप आवडते. जर खरंच नंदिनी प्रेग्नेंट असेल तर पुढील भागांमध्ये खूपच सुंदर सीन पाहायला मिळणार आहेत. जीवा बाबा होणार ही गोष्टच खूप मोठी आहे आणि त्यामुळे त्याच्या कॅरेक्टरमध्येही बदल दिसून येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला रम्या, विजय आणि पार्थ यांच्यामधील नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. पार्थचं वागणं आणि विजयचा त्यावर दिलेला प्रतिसाद यामुळे पुढे काहीतरी मोठं घडणार याची चाहूल लागते. रम्या या सगळ्यात काय निर्णय घेणार, ती कोणाच्या बाजूने उभी राहणार, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. एकूणच आजचा भाग प्रेक्षकांसाठी फुल एंटरटेनमेंट पॅकेज असणार आहे. भावना, ड्रामा, ट्विस्ट आणि थोडासा रोमॅन्स या सगळ्यांचा सुंदर मिलाप या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पुढील भागांमध्ये काय होणार, नंदिनीची तब्येत नेमकी काय सांगतेय, जीवा कसा रिॲक्ट करतो आणि साखरपुड्याचा शेवट कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार आहेत. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे. तुम्हाला काय वाटतं, नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे का? पार्थचं वागणं योग्य आहे का? आणि विजयने दिलेला डायलॉग योग्य होता का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड पाहून तुम्हाला काय वाटले नक्की कमेंट करून सांगा. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.